नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मुळ्याची भाजी. हे बघा, 4 मुळे स्वच्छ धुवून त्याचे मागचे पुढचं हे शेंडे काढून घेतले. आता हे आपण किसणीने किसून घ्यायचे. हे असे किसून घ्यायचे 4ही मुळे. त्यानंतर स्वच्छ धुवायला लागेल त्याला. हे बघा, आपण मुळा किसून घेतलाय. आता स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलाय मी हा. हे बघा किती छान दिसतोय हा. आता ह्या मिरच्या कापून घेतल्या आहे. या जाड जाड कापल्या आहे मी, कारण बारीक मिरची दाताखाली येते म्हणून जाड कापून घेतले. हे बघा, थोडीशी मोहरी घेतलीये. आता कढई गरम झाली आपली. आता आपण त्याच्यामध्ये तेल ओतून घेणार आहोत. तीन चमचे तेल टाकलंय मी, कारण मुळे जास्त होते म्हणून 3 चमचे टाकले. तर तेल तापू द्यायचं आपल्याला थोडा वेळ. गॅस मी थोडा जोरात केलाय. तेल तापत आलंय की आपण पहिलं मोहरी टाकून घेणार आहोत. हे बघा, आता मोहरी टाकली आपण. ही बघा, मोहरी आपली तडतडते. आता मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाही तर ती टसटस लागते खाताना. मोहरी टाकल्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे, पण अगोदर मोहरी तडतडू द्यायची चांगली. हे बघा, आवाज येतोय तिचा तडतडण्याचा. मोहरी तडतडली आपली. आता आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. मिरची चांगली तळू द्यायची आपल्याला, म्हणजे ते तिखट लागत नाही. तेलामध्ये चांगली तळून घ्यायची. बघा, मिरची छान तळल्या जाते बघा. त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे. हे बघा, जिरे मी 1 चमचा टाकले. त्यानंतर आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे. हिंग अगदी थोडा घेतलाय मी. त्यानंतर आपण हळद घेतलीये. हे बघा, अर्धा चमचा हळद टाकली मी. अजून थोडी टाकते. त्यानंतर आपल्याला लाल मिरची टाकणार आहोत आपण. थोडीशी टाकायची आहे, कारण आपण हिरवी मिरची टाकलेली अगोदर. हे चांगलं तेलामध्ये तळू द्यायचं आपल्याला. हे बघा, तेलामध्ये छान तळलंय. 3-4 मिनिटं झाले आपल्याला हे तेलामध्ये तळू द्यायला. आता आपल्याला हे मुळा जो किसलेला आहे, हा स्वच्छ धुतलेला आहे, हा मुळ्याचा किस त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण. गॅस बारीकच ठेवलाय मी. बघा, आता पूर्ण किस टाकून दिलाय मी. हे बघा, आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. बघा, अर्धा चमचा मीठ घेतलंय मी. आपल्याला चवीनुसार खारट आणि कसं पाहिजे त्यानुसार आपण मीठ टाकून घ्यायचंय. त्यानंतर थोडं पुन्हा परतवलंय मी मीठ टाकल्यानंतर. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे.
आता ते शिजू द्यायचंय आपल्याला. 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं आपल्याला ते. त्याच्यावर आपण झाकण टाकून घेणार आहोत आता. हे बघा असं पॅक झाकण ठेवलंय मी. आता 15 मिनिटं शिजू द्यायचं आपल्याला त्याला. हे बघा आता आपली मुळ्याची भाजी तयार झालीये. ती सुंदर दिसते बघा. कोथिंबीर मी वरून धुवून टाकली आहे. आता मुळा छान शिजला आहे. छान परतून घेतली. खमंग वास सुटलाय त्याचा छान. अशी करून बघा तुम्ही. बघा आपली मुळ्याची भाजी तयार झालीये. छान मुळा पण पौष्टिक असतो. किसून घ्यायचा आणि तो धुवायचा स्वच्छ, मग त्याची भाजी करायची. खूप सुंदर लागते असं मुळ्याची भाजी. त्यासोबत पापड, पोळी, त्यासोबत भाकरी छान लागते, पोळी छान लागते. बघा तुम्ही करून बघा एकदा. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला.